विद्यार्थी मित्रांनो, मग सविस्तरसाठी खूप छान पैकी आपल्याला मार्गदर्शन, म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आपल्या संपर्कात आहे हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला कळेल. सविस्तरसाठी खूप छान मार्गदर्शन, त्यांचा प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्यासाठी आदर्श व प्रेरणा देणारा आणि आपलं जीवन घडवत असतात. आपल्याला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचं जे आहे ते आपलं फार मोठी ज्ञानी सवय. विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात. प्रथमतः मी हे सांगेन की आपण जगाला बघतो, जग कसं आहे ते आपल्याला कळतं, कारण आपल्या हातामध्ये जग आहे. ते सोपं आहे असं मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो. गरज आहे ती स्वतःला ओळखणे, आणि स्वतःला ओळखणे हे फार कठीण आहे. मगाशी सरांनी खूप समस्या सांगितल्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. जर या समस्यांचं जर आपण भांडवल करणार असू
मी काल कसा होतो त्याच्यापेक्षा आज माझ्यात बदल झालाय की नाही याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण हे आपणच करायचं. आत्मपरीक्षण हे आपणच करायचं. मी का म्हणतो त्याच्यापेक्षा आज माझ्यात सुधारणा झाली का? जर ती झालेली असेल तर याचा अर्थ आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल. आणि असं करत असताना आपल्यामध्ये निश्चितपणे बाबासाहेबांनी जी आपल्याला मूल्य दिलेली संविधानाच्या माध्यमातून त्या संविधानाच्या मूल्यांचा योग्य प्रकारे आपण मूल्य जी आहे ती मूल्यांची जपणूक करू. जर आपण आपली प्रगती आहे प्रगती जर साधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपलं भविष्यकाल निश्चितपणे उज्ज्वल. दुसरी महत्वाची गोष्ट कोणती की समस्या भरपूरच आहे. आता बघाची सरांनी खूप छानपैकी सांगितलं पूर्वी काय की आपल्यावर एक विशिष्ट प्रकारचा अशा प्रकारचा ठसा बसलेला होता किंवा बसलेला होता. तो ठसा आपण हळूहळू पुसत आलेलो आहोत. आपण आपल्या पद्धतीने पुसण्याचा प्रयत्न केला. इतर समाजातील लोक जे आहेत ते त्या पद्धतीने आपल्याकडे बोलत नाही. त्यामुळे व्यवसायामध्ये उतरत असताना तो जो व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला कसा
माणूस आहोत. गायीच्या स्वभावाप्रमाणे माणसाला गायीशी कसं वागावं हे कळतं, वाघाच्या स्वभावाप्रमाणे वाघाशी कसं वागावं हे कळतं, पण माणसाला माणसाशी कसं वागावं हे आपलं कळतं. आणि तेच आपलं दुर्दैव. आपण शाळेत जातो, आपण व्हॉट्सअप बघतो, आपण युट्यूब बघतो, आपण फेसबुक बघतो, इंस्टाग्राम बघतो, तरी सुद्धा माणसाने माणसाशी कसं वागावं हे आपल्याला या अनुषंगाने इथं ती जाणीवपूर्वक केली जाते. मात्र माझ्या दर्पण प्रबोधिनीला कळतंय माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी जी मुलं आहेत त्या मुलांनी आपल्या परिश्रमाने उत्तम प्रकारचं यश मिळवलेलं आहे. फक्त माणूस या संस्थेला करू शकतो त्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आपण त्यांच्याशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजे. आणि दर्पण प्रबोधिनी आपल्याला माणूस म्हणून सांगत नाही, दर्पण प्रबोधिनीमध्ये सहभागी होणार जे आहे ते माणूस असतात म्हणून दर्पण प्रबोधिनीमध्ये सहभागी होतात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदनासह शुभेच्छा व्यक्त करतो. खूप छानपैकी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल दर्पण प्रबोधिनीला मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी खरं म्हणजे मी त्यांच्यातला छोटासा माणूस आहे तरी सुद्धा अचानकपणे या ठिकाणी उद्घाटक म्हणून माझी या ठिकाणी नियुक्ती केली. त्यांच्या प्रती अत्यंत कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.